बघा, गुडघ्यामध्ये जर गॅप असेल तर असं उभं राहायचं आहे आणि खुर्ची आपला दाब त्याच्यावर पडल्यावर हल्ली नाही पाहिजे. त्याच्यासाठी ती अगदी भिंतीला टेकवून ठेवायची आणि मग जसं आपल्याला जमेल तसा हळूहळू एक एक पाय वर घ्यायचा आणि खाली घ्यायचा. तो फार वर गेला पाहिजे असं काहीही जरुरी नाही आहे. जेवढा तुम्हाला घेता येईल तेवढा वर घ्यायचा, खाली घ्यायचा. असं 10 वेळेला करायचं आहे. खरं म्हणजे 10 वेळेला असं 3दा झालं पाहिजे, पण आपल्याला जमेल तेवढं करायचं आहे. ह्यामुळे आपल्या कमरेच्या तिथली जी गॅप झालेली आहे ती बरी व्हायला मदत होते. शिवाय जर काही स्लिप डिस्क असेल किंवा डिस्क सरकून त्याच्या खाली जर सायटिका नर्व दबली असेल तर ह्या सगळ्यासाठी सुद्धा ह्या क्रियेचा चांगला फायदा होतो. करून बघायचं आहे. बघा, जेवढं जमेल तेवढं करायचं आहे. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.